नमस्कार, आज मी तुम्हाला ताकाची कढी बनवून दाखवणार आहे। तर त्यासाठी इथे मी ताक घेतलाय, साधारण 2 कप ताक असेल। आता यामध्ये 4 चमचे बेसन पीठ घालायचे। तर खूप जास्त बेसन पीठ टाकायचं नाही। अर्धा चमचा हळद घालायची। त्याला आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। तर कढी बनवण्यासाठी ताक थोडंसं आंबट घ्यायचं। आता इथे बेसन पीठ मी ताकामध्ये मिक्स करून घेतले, तर पिठाच्या गाठी न झाल्या पाहिजे। आता कढीसाठी फोडणी तयार करून घ्यायचे। तिथे मी फोडणीसाठी 2 मोठे चमचे तेल गरम करायला ठेवले। तेल गरम झालं की 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरे घालायचे। तर जिरे मोहरी छान तडतडली की 8 ते 10 ठिसलेल्या लसणाच्या पाकळ्या घालायचे। त्यानंतर कढीपत्ता टाकायचे। आता लसणाला तेलामध्ये परतून घ्यायचे। तर कढीमध्ये लसूण थोडासा जास्त घालायचा। आता इथे लसूण मी 1 मिनिट परतून घेतलंय, तर लसूण कच्चा न राहायला पाहिजे। 2 चमचे हिरवी मिरचीचा ठेचा घालायचा आहे। तर तिखट तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आणि थोडीशी कोथिंबीर आपण फोडणीमध्ये देखील घालणार आहोत। आता हिरवी मिरचीला 1 ते 2 मिनिट परतून घ्यायचे। आता इथे हिरवी मिरची मी 2 मिनिट परतून घेतले। बेसन मिक्स केलेलं ताक घालायचे आणि त्याच भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घातलं होतं, ते टाकायचे। तर ताक किती आंबट आहे त्या अंदाजाने पाणी घालायचे। आता पाणी घातलं की मिक्स करून घ्यायचे। आता यामध्येच चवीनुसार मीठ घालायचे आणि 3 ते 4 चमचे जाडसर शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे। तर कूट ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता, पण थोडासा कूट घालून पहा, कढी चवीला खूप छान लागते। आता हे मिक्स करून झाले। गॅस मध्यम करून 7 ते 8 मिनिटं कढी शिजून घ्यायची आणि कढीला मध्ये मध्ये चमच्याने हलवत राहायचे, म्हणजे कढी फाटणार नाही। तर कढी बनवण्यासाठी फक्त 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या की कढीसाठी ताक थोडंसं आंबट घ्यायचं आणि ज्यावेळेस आपण कढी शिजवतो त्यावेळेस मध्यम गॅसवर शिजवायची आणि चमच्याने मध्ये मध्ये हलवत राहायचे, म्हणजे कढी फाटणार नाही। हे बघा, कढी अशी वरती आली की चमच्याने असं मिक्स करून घ्यायचे। आता इथे मध्यम गॅसवर मी कढी 7 ते 8 मिनिटं शिजून घेतले। तर खूप जास्त वेळ शिजवायची गरज नाही। बघू शकता, खूप जास्त पातळ किंवा घट्टही झाली नाही, अगदी परफेक्ट आपली कढी तयार झाली आहे। आता सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करायचे। तर तयार झाली आपली ताकाची कढी। एखाद्या वेळेस जर घरात भाजीला काही नसेल तर अशा वेळी ही तुम्ही कढी बनवू शकता। ही तुम्ही चपाती, भाकरी किंवा नुसती भातासोबत जरी खाल्ली तरी खूप छान लागते आणि बनवायलाही खूप सोपी आहे। या पद्धतीने कढी तुम्ही नक्की करून पहा, कशी झाली मला खाली कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा। पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपी सोबत। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।